नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, DMER या विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? DMER या विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। DMER बघा यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, ठाणे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। ठाणे जिल्हा हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। मुंबई या ठिकाणी पहा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामध्ये विचारले सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, भारतामधला सर्वात प्राचीन वेद सुती या ठिकाणी वस्त्र उद्योग हा भारतामधल्या या ठिकाणी सर्वात प्राचीन उद्योग आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, उत्तर रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। नवी दिल्ली या ठिकाणी बघा, नवी दिल्ली या ठिकाणी पहा उत्तर रेल्वेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं? बघा, नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नवीन राज्यांची बघा निर्मिती कलम 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, माझी जन्मठेप बघा या ठिकाणी पुस्तक आहे। हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माझी जन्मठेप। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। विदा सावरकरांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं? बघा, भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? बघा, गंगा नदी खोरे हे भारतामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रत्येक राज्यामध्ये बघा विधानसभेची तरतूद यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक राज्यामध्ये विचारले विधानसभेची तरतूद बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रत्येक राज्यामध्ये बघा विधानसभेची तरतूद कलम 117 नुसार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती आपल्याकडे फार्मासिस्ट या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल या विषयाचे प्रश्न असतील, नॉन टेक्निकल या विषयाचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यासक्रम बघा DMER ने निर्धारित केला होता त्याच बघा आधारावर बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं एक MCQ PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण असे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे?
बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 36 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील हरिपूर बघा या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम हा होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? मार्लेश्वर हा धबधबा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त बघा तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी तांब्याचे साठे आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील ओडिसा बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने ओडिया ही भाषा बोलली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा आरवली पर्वतामध्ये विचारले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। आरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा गुरु शिखर हे आरवली या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा खालीलपैकी विचारले कोणत्या एका राज्याला सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा कोणत्या एका राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर गुजरात बघा या राज्याला सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा तेलबियाच्या उत्पादनामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी तेलबियाच्या उत्पादनामध्ये बघा गुजरात हे राज्य भारतामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? झूम हा शेतीचा प्रकार आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता झूम हा कशाचा प्रकार आहे? तर झूम हा या ठिकाणी शेतीचा प्रकार असून तो बघा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा शेतीचा तो प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 12 बाबा इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंद्रावती बघा हे एक अभयारण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामधले या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणाचं जन्मगाव आहे? बघा गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 15 बापा काकोरी बघा या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता काकोरी या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? चंद्रशेखर आझाद यांनी पहा काकोरी या गटाचे नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 16 बापा भारतीय बघा भारतीय स्पर्धेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी वीरा शिंदे यांनी बघा हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 17 पहा हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा हिंद स्वराज्य बघा हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांच्या या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे?
बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं बघा कलम 165 बघा हे राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अमेरिकनच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद आहे। बघा कायद्यासमोर समानता, बघा हा प्रश्न बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। कायद्यापुढे समानता, तर कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोहिनीअट्टम बघा हा एक लोकनृत्य प्रकार आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला लोकनृत्य प्रकार आहे। मोहिनीअट्टम बघा मोहिनीअट्टम बघा हा केरळ या राज्यामधला या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित। पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत, तर संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा दिल्ली या ठिकाणी बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे। बघा ब्रिगेडियर हे पद, बघा ब्रिगेडियर बघा हे पद भूदल यामधलं ते महत्त्वपूर्ण पद आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा भारताने कोणत्या देशाकडून बघा राफेल लष्करी विमाने खरेदी केली। भारताने कोणत्या देशाकडून बघा राफेल ही लष्करी विमाने खरेदी केलेली आहे, तर फ्रान्स बघा या देशाकडून भारताने लष्करी विमाने ही खरेदी केलेली आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत। बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता। बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा, बघा प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारण्यात आला होता, तर सन 1948 बघा या वर्षी मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 28 बघा युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी। युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पॅरिस या ठिकाणी पहा युनेस्कोचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा भारतीय बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। बघा रिपीट होणारा हा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे। बघा सन 1972 बघा या वर्षी पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते। बघा पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते, तर ते महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी स्वप्न होते। प्रश्न क्रमांक बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा। बघा जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 20 मार्च या दिवशी बघा जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे। दाल हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे। बघा दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 33 बघा सुबोध रत्नाकर बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सुबोध रत्नाकर या नावाचं बघा पुस्तक हे सावित्रीबाई फुले यांचे या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 34 पहा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन नाही नवी दिल्ली, इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, चांदी आणि सोने या मूलद्रव्याची संज्ञा परीक्षेमध्ये विचारत असतात। चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा Ag बघा ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे आणि Au पहा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते। बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते। बघा कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे बघा पृथ्वीचे बघा हवामान हे उबदार राहते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? 1 एप्रिल सन 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट आबू बघा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान बघा या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा, खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे? खडकवासला हे धरण बघा खडकवासला हे धरण बघा पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले दगडी कोळसा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सर्वात अधिक प्रमाणामध्ये सापडतो? तर या ठिकाणी चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER बघा फार्मासिस्ट या बघा पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, त्यामधले बघा हे मोस्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. बघा जो बघा आपला अभ्यासक्रम आहे त्याच बघा अभ्यासक्रमावर आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्न अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी हे PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण PDF हे पाठवले जाईल. त्यामध्ये बघा असेच महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.